हे गाईज, तर मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सॉरी उचकी लागलीत मला. आणि सकाळचं सगळं आवरले. आज आहे गुरुवार, तर उपवास आहे माझ्या मिस्टरांचा पण असतो. तर आज काय तर रेसिपी उपवासाची दाखवायची म्हटलं. हाय गाईज, शेअर चले. हाय गाईज, तर वांगी वरण्याची आई बाबांना आमटी केली, भात केलाय आणि भाकरी केले. संध्याकाळी मग बाकीचा सगळा स्वयंपाक करतात. तर दोघांपुरतं फक्त केले डाळ आणि वरण्याची आमटी, भात आणि भाकरी. आणि संध्याकाळी काय तर नैवेद्यासाठी चांगलं करूया, ते पण दाखवेन व्हिडिओमध्ये तुम्हाला. आता चला हे रेसिपी आपण स्टार्ट करूया. बॉल नाही, ते टोमॅटो इकडे ठेव सोनं. काही आगाऊपणा करू, मम्माला उचकी लागली आधीच. भाजा बघ, फेकू नको, उचलते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. शाबू मी भाजून थंड करून घेतलेत. थोडे जास्त भाजायचे नाही, थोडेच भाजायचे. आणि ह्याची आता बारीक पावडर करून मिक्सरला घेते. आणि बटाटा लागणार. आणि ह्याच्यामध्ये मिरची, जिरं आणि थोडंसं ओलं खोबरं थोडंसं घातले आणि मीठ घालून त्याची पेस्ट करून घेतली. तर हे पहिला बारीक करून घेते आणि दाखवते. मिक्सर करून घेऊया. हाय गा, टोमॅटो खाते. शाबूला बारीक करून घेतले. पूर्ण असं पेस्ट असं पिठासारखं होत नाही, थोडंसं भरडत राहते. किती पण वेळ तुम्ही करा, पण शोना मग पिलू हे आता काढूया प्लेटमध्ये. खाऊ नाही ते शोना, दे भात खाणार तू. बटाटे दोन खिसून घेऊया त्याच्यामध्ये. शिजलेला बटाटा आहे हा. शिजलेला बटाटा घ्यायचा आणि खिसून घ्यायचा. चलो इकडे या, देभात खाया. शियाराला आमच्या देभात लई आवडते. शियाराचं फिरत फिरत देभात खाते आमची बाप. आज तिला देभात खायचं होतं. आज म्हणजे तिला रोजच देभात खायचं असते. एवढी सगळी तयारी दाखवली, पण काय करणार आहे तुम्हाला तेच सांगितलं नाही. तर आपल्याला बनवायचे आहेत की उपवासाचे कटलेट, शाबूचे कटलेट करणार आहेत आपण. आता ह्या दोन बटाटे त्याच्यामध्ये शाबूच्या पावडरमध्ये किसून घेणार. तुम्ही मॅश करून टाकले तरी चालेल. किसून घ्यायला म्हणजे पटकन मिक्स होते मळताना. बघा बटाटे छान असे किसून झाले की आपण जे पेस्ट केली होती मिरची, जिरेची आणि खोबऱ्याची, ती त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं होतं बारीक पेस्ट करताना. त्यानंतर मीठ वरून थोडं चवीनुसार टाकले मी. थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा. इथे सियारा मला घे म्हणत होती, म्हणून तिला काकामध्ये घेतलं होतं आणि पीठ मळत होते. ते मला जमत नव्हतं मळायला. दे मी घालते तुला. सियारा आमच्या बाजूला बोलणं सुरू आहे. सियाराच आमच्या
इथे बघा पीठ ऑलमोस्ट झालंय माझं मळून आणि ह्याची आता आपण मस्त असे कटलेट करून घेऊया. कुठल्या पण साईजचे तुम्ही करू शकताय. आणि हे मी माझ्या पद्धतीने गोल साईजचे करते, तुम्ही तुमच्या आकार कोणताही देऊ शकताय. मी असे गोल आकाराचे कटलेट करून घेते. आता फ्राय करून मी बघणार थोडासा फिसका म्हणजे पसरतोय का वगैरे, व्यवस्थित फ्राय होते का बघायचं. आणि त्यानंतर मी मोठा करते सगळे, मग बाकीचे राहिलेले मोठेच केले. कारण की एक एकदा किती पण परफेक्ट केले एक वेळेस फिसकटू शकते आपला रेसिपी. त्यामुळं इथे छोटा कटलेट मी एक टाकून बघितला, म्हणजे ते पसरत वगैरे नाही ना म्हणून टाकला होता. पण नाही, छान असं फ्राय होत होता तो तेलामध्ये. हे सांडालीस का समोर? तो फ्राय होत होता म्हणून मी मोठे त्या साईज त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या साईजचे कटलेट बनवून त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्रायला सोडले. छान असे दोन्ही बाजूने गोल्डन करून फ्राय केले. नक्की अशा पद्धतीने करा तुम्ही, खूप छान होतात, खूप टेस्टी होतात. खूप छान झाले होते, दह्याबरोबर खूप छान लागत होते. आणि असे पण खायला छान लागत होते, सॉफ्ट झालेले आतनं पण आणि वरून क्रंची झाले. बघू शकता असे छान असे फ्राय केलेले मी दोन्ही बाजूने गोल्डन. हे पहिल्यांदा सुरुवातीला टाकले होतं, फ्राय होते का बघायला, ते अगोदर काढून घेतलं आणि थोड्या वेळ ते दुसरे राहिलेले फ्राय करून घेतले. अशा पद्धतीने मी सगळे बाकीचे राहिलेले फ्राय केले कटलेट. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, खूप छान होतात. आणि ट्राय केल्यानंतर नक्की कमेंट करून पण सांगा की कसे झाले, कारण की 100% छानच झाले होते. तर आजचा हा व्हिडिओ साबुदाण्याच्या कटलेटचा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय, धन्यवाद.